हॅलो फ्रेंड्स, आज आपण हेल्दी समर कूलिंग ब्रेकफास्ट रेसिपी कशी बनवायची ते आपण इथे पाहणार आहोत। आपण इथे एकाच बॅटरपासून अप्पे बनवणार आहोत आणि त्यापासून तुम्ही धिरडे किंवा डोसाही बनवू शकता। हेल्दी ब्रेकफास्ट आपण कसं बनवायचं ते इथे पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल हे ऑप्शन येते तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। इथे मी 1 या 2 वाटी तुम्हाला जेवढ्या व्यक्तींसाठी बनवणार आहोत तेवढे आपण इथे मूग भिजत घालणार आहोत। 2 वाटी मूग घेतलेले आहेत मी रात्रीच भिजत घातलेले, संध्याकाळी झोपण्याआधी पाण्यात मी भिजू घातलेले आणि सकाळी यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। इथे 1 वाटी साबुदाणा मी सकाळी भिजत घातलेला, तुम्ही 2 ते 3 तास भिजून ठेवायचे। दही घेतले, अर्धी वाटी मूग आहेत आपले, कांदा टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर घेतली। इथे अद्रक आहे, लसूण आहे आणि हिरवी मिरची तिखट आवश्यकतेनुसार आपण इथे घेणार आहोत। इथे आपण मूग हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत। बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला याची मुगांची, हिरव्या मुगांची। हे भिजून घातलेले मूग होते ते घेतले, त्यामध्ये थोडंसं जिरा, तुम्ही ओवा तुम्हाला आवश्यक ते टाकू शकतात। लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची तिखट हवंय त्यानुसार आपण मिरची ॲड करायची आणि मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत। हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। साबुदाणाही आपण थोडंसं पाणी ॲड करून तोही मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत आणि तो या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। मुगाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अर्धी ते 1 वाटी दही आपण यामध्ये ॲड करणार आहोत। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास किंवा 1 ते 2 तास आपण हे बॅटर असंच फुगण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी थोडा वेळ ठेवून देणार आहोत। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। आपण नंतर ते पातळ बनवू शकतो, करू शकतो, पण सध्या आपण भिजू घालणार आहोत थोडा वेळ। अर्धा 1 तास या 2 तास ते आपण भिजल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, तुमच्याकडे गाजर असेल तर तेही बारीक किसून तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, याच्यामध्ये टाकू शकता। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल एक लाईक नक्की करा। इथे अप्पेपात्र आपण थोडंसं गरम करून घेतले आहे। तेल या पात्रामध्ये प्रत्येक अप्प्याच्या पात्रामध्ये आपण ओतून थोडंसं गरम झाल्यानंतर आपण अप्पे बनवून घेणार आहोत। आपण थोडंसं घट्ट बॅटर ठेवले, तुम्ही पातळही करू शकता। डोसे धिरडे बनवण्यासाठी आपण थोडंसं पाणी ॲड करून ते आपण बॅटर पातळ करू शकतो। थोडा वेळ वाफवून घेतल्यानंतर आपण हे तेल सोडून प्रत्येक ठिकाणी हे आपण अप्पे पलटवून घेणार आहोत। दुसऱ्या साईडने आपण ते बेक करून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। मध्यभागी लवकर होतात, कडेकडेने हीट न पोचल्यामुळे ते बेक व्हायला वेळ लागतो, त्यानुसार आपण ते ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे त्याची। अशा प्रकारे आपले हे दुसऱ्या साईडने पलटवून आपण ते भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता सुंदर असे आपले हे मुगाचे अप्पे तयार झालेले आहेत। हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे आपली ही। तुम्ही डाएट वगैरे करत असाल तर ही रेसिपी नक्की तुम्ही फॉलो करू शकता वेट लॉससाठी। खालून आणि वरून व्यवस्थित आपण हे भाजून बेक करून घेणार आहोत अप्पे। तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले अप्पे तयार झालेले आहेत। कडेने हीट न पोचल्यामुळे कधी कधी ते ओलेच राहतात, लवकर निघत नाही, तीही काळजी घ्यायची। सगळीकडून आपल्याला हीट गॅसची पोचली पाहिजे। मीडियम आचेवरच, जास्तही फुल हाय फ्लेमवर आपण अप्पे बेक करणार नाही आहोत, कारण ते लवकर जळून जातात मग। आणि कडेला हीट लवकर पोचत नाही, त्यानुसार आपण ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि लवकर बेक होत नाही कडेने, असं होतं कधी कधी। तेल आधी टाकून घ्यायचे, त्यामुळे आपले लवकर अप्पे उलटले जातात। अशा प्रकारे आपले सुंदर अप्पे तयार झालेले आहेत। याच बॅटरपासून आपण, तुम्हाला अप्पे नसेल आवडत आपण याचा डोसा धिरडेही बनवून घेऊ शकतो आपण। यामध्ये साबुदाणा घातलेला आहे त्यामुळे तो जास्त फुगतो
एकदम बारीक पेस्ट करता आली तुम्ही बारीकही पेस्ट करून घेऊ शकता त्याची साबुदाण्याची. आणि पाणी तुम्ही आता ॲड करू शकता त्याच्यामध्ये. थोडंसं पण जास्तही पातळ करणार नाही आपण डोसा बनवण्यासाठी, धिरडे बनवण्यासाठी. अशा प्रकारे एका बॅटरमध्ये आपण 2 प्रकार बनवू शकतो. व्हिडिओ आवडत असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना ऑल हे ऑप्शन येतं, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. ऑल हे ऑप्शन येतं तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच आपण नवनवीन व्हिडिओज, नवीन ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. दोन्ही साईडने आपण ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. असे सुंदर आपले धिरडे डोसे आपण बनवू शकतो एका बॅटरपासून आणि खायलाही खूप चविष्ट आणि छान लागतात. पाहू शकता दोन्ही साईडने आपण खूप सुंदर भाजून घेतले. इथे अजूनही आपले तिसऱ्यांदा आपण आप्पे मी बनवायला घेतलेले आहेत. आणि हे आपले धिरडे म्हणा डोसा तयार झालेला आहे आपला. अशा एकाच बॅटरपासून आपण 2 रेसिपी एकाच वेळेस आपण ट्राय करू शकतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. आपण हे आप्पे चटणी, हिरवी चटणी असो, दही बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्हाला जे आवडेल त्याबरोबर आपण सर्व करू शकतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.